नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, इंडियन ऑइलकडून इथं भरती निघालेली आहे 2025 ची IOCL याच्यामध्ये तुमचं जे पद असणार आहे ज्युनियर इंजिनियर असिस्टंटसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो आणि टेक्निकल असिस्टंटसाठी इथं व्हॅकन्सी आहे. त्यानंतर असिस्टंटसाठी पण इथं व्हॅकन्सी आहे आणि ज्युनियर क्वालिटी अँड कंट्रोल अनालिसिससाठी व्हॅकन्सी इथं दिलेली आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. इथं टोटल आपल्याला 394 पदांसाठी इथं भरती जाहीर केलेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा, इंजिनिअरिंग डिग्रीवाले अप्लाय करू शकता. BSc केमिस्ट्री वाले इथं अप्लाय करू शकता आणि 12वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे स्टेप बाय स्टेप. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि Instagram ID, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी व्हॅकन्सी आता आलेली आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून आलेली आहे. डिव्हिजन ते बघू शकतो ना, रेफ्रिजरेशन डिव्हिजनकडून. ॲडव्हर्टाइज नंबर दिलेली आहे, गुवाहाटीकडून आलेली आहे, GR कडून. ओके. त्यानंतर बारमुरीकडून आलेली आहे, गुजरातकडून नाही तर व्हॅकन्सी हालतीकडून आहे, अशा तशी डिपार्टमेंटकडून तर व्हॅकन्सी आलेली आहे. ओके. 20/12/2025 नोटिफिकेशन आलेली आहे. रिक्वायरमेंट जे आहे नॉन एक्झिक्युटिव्ह पर्सनलसाठी तर व्हॅकन्सी आहे, जी की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून दिलेली आहे. कंपनीबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे, टर्नओव्हर वगैरे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे नंबर ऑफ पोस्ट, एज्युकेशन क्वालिफिकेशन, अदर रिलेबिलिटी क्रायटेरिया आणि पॅरामीटर्स दिलेले आहे. नंबर ऑफ पोस्ट दिलेला आहे याच्यामध्ये. ओके. ते बघू शकता. पोस्ट कोड, नेम ऑफ द पोस्ट, त्यानंतर इथं दिलेलं आहे इथं सिटीजचे नाव कोणत्या ठिकाणी इथं आहे जॉब. त्यानंतर इथं टोटल ऑफ व्हॅकन्सी दिलेली आहे आणि इथं रिमार्क वगैरे दिलेले आहे. आता सगळ्यात पहिलं जे पोस्ट कोड 201 नंबर ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी प्रोडक्शन करिता असणार आहे. टोटल तर गुवाहाटी करता 17 व्हॅकन्सी, बारमुरी करता 51 व्हॅकन्सी, गुजरात करता 75 व्हॅकन्सी, हल्दिया करता 16 व्हॅकन्सी, मथुरा करता 12 व्हॅकन्सी, पानिपत करता 19 व्हॅकन्सी, डिगबोई करता 20 व्हॅकन्सी, बोंगाई गाव करता 18 व्हॅकन्सी, प्रदीपी परादीप करता 4 व्हॅकन्सी. ओके. त्याच्यानंतर इथं बघायला गेले आता 202 नंबरचा कोड, याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर असिस्टंटसाठी असणार आहे. आता याच्यात PNU साठी तर व्हॅकन्सी दिलेली आहे. याच्यामध्ये आता गुवाहाटीसाठी 6 व्हॅकन्सी, बारमुरीसाठी 9 व्हॅकन्सी, गुजरातसाठी 11 व्हॅकन्सी, डोलवईसाठी 2 व्हॅकन्सी, बोंगाई गावसाठी 9 व्हॅकन्सी. ओके. त्यानंतर 203 नंबरचा पोस्ट कोड असणार आहे ज्युनियर इंजिनियर असिस्टंटचा. PNU-O&M करता याच्यामध्ये पानिपत करता 19 व्हॅकन्सी, परादीप करता इथं 3 व्हॅकन्सी दिलेल्या आहे. त्यानंतर 204 नंबरचा पोस्ट कोड दिलेला आहे ज्युनियर इंजिनिअरिंगसाठी असिस्टंट करता इलेक्ट्रिकल करता इथं असणार आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट करता इलेक्ट्रिकलला व्हॅकन्सी असणार आहे. ओके. आता याचे जर बघायला गेले तर बारमुरी करता 9 व्हॅकन्सी, गुजरात करता 1 व्हॅकन्सी, डोलवईला 1 व्हॅकन्सी, बोंगाई गावला 1 व्हॅकन्सी दिलेला आहे. 205 नंबरचा पोस्ट कोड दिलेला आहे ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंटमध्ये मेकॅनिकलला आणि ज्युनियर टेक्निकल असिस्टंटमध्ये मेकॅनिकलला. याच्यामध्ये गुवाहाटीसाठी 2 व्हॅकन्सी दिलेल्या आहे, बुरुमाईसाठी 3 व्हॅकन्सी, पानिपतला 2 व्हॅकन्सी, डोगबोईला 4 व्हॅकन्सी, बोंगाई गावला 3 व्हॅकन्सी दिलेल्या आहे. ओके. त्यानंतर 206 नंबरचा पोस्ट कोड ज्युनियर इंजिनियर असिस्टंटमध्ये एस्टिमेशनमध्ये, ज्युनियर टेक्निकल असिस्टंटमध्ये एस्टिमेशनमध्ये. आता दोघांसाठी वरुम बुरुम बरावमीसाठी 1 व्हॅकन्सी, गुजरात करता 1 व्हॅकन्सी, मथुरा करता 1 व्हॅकन्सी, पानिपतला 2 व्हॅकन्सी, परादीपला 1 व्हॅकन्सी. 207 नंबरचा पोस्ट कोड ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अनालिसिसला गुवाहाटी करता 1 व्हॅकन्सी, बरायुमीसाठी 2 व्हॅकन्सी, गुजरातला 4 व्हॅकन्सी, हल्दियाला 1 व्हॅकन्सी, पानिपतला 4 व्हॅकन्सी, डिगबोईला 2 व्हॅकन्सी, बोंगाई गावला 4 व्हॅकन्सी. ओके. त्यानंतर 208 नंबरचा पोस्ट कोड ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंटमध्ये फायर अँड सेफ्टीमध्ये गुवाहाटीला 8 व्हॅकन्सी, बारायुमीला 2 व्हॅकन्सी, गुजरातला 8 व्हॅकन्सी, हल्दियाला 3 व्हॅकन्सी, मथुराला 4 व्हॅकन्सी, पानिपतला 5 व्हॅकन्सी, डिगबोईला 11 व्हॅकन्सी, बोंगाई गावला 10 व्हॅकन्सी. ओके. त्यानंतर इथं कॅटेगरीला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 18/4/2025, 16/5/2025 पर्यंत
आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये बघू शकतो पोस्ट वाईज आपल्याला इथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे, पॅरामीटर्स वगैरे. आता नेम ऑफ द पोस्ट दिलेला आहे, पोस्ट कोड दिलेला आहे, त्याच्यानंतर पॅरामीटर्स दिलेला आहे. ऑनली रेग्युलर फुल टाईम इथं दिलेलं आहे. इथं जॉब वगैरे कोर्स फॉर्म दिलेला आहे इंडियन इंडियन युनिव्हर्सिटीज कडून इन्स्टिट्यूटकडून. आता याच्यामध्ये आपल्याला क्वालिफिकेशन बघूया सगळ्यांसाठी. आता ज्युनियर इंजिनियर असिस्टंटमध्ये प्रोडक्शनमध्ये जे आहे 201 नंबरचा पोस्ट कोड, 3 वर्षाचा डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं झालेलं पाहिजे. केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये BSc मॅथमॅटिक्स, फिजिक्स, इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये असेल 50% तर अप्लाय करू शकतो. SC/STला 45%. ज्युनियर इंजिनियरला यांना पण सेम आहे. असिस्टंटला PNUला 3 वर्षाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे झालेलं असेल, डिप्लोमा वगैरे, तर आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये BSc मॅथमॅटिक्स वगैरे, केमिस्ट्री, इंडस्ट्रियलवाले पण अप्लाय करू. सेम इथं क्वालिफिकेशन्स. याच्यात पण आपल्याला ज्युनियर इंजिनियर असिस्टंट PNE OIMLला 3 वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले असेल तर अप्लाय करू शकतो. 50% लागणार आहे. जनरल कॅटेगरी SC/STला 45%. ओके. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर असिस्टंट इलेक्ट्रिकल आणि ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकलमध्ये टेक्निकल असिस्टंटला. ओके. 204 नंबरचा पोस्ट कोड. याच्यामध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह आहे, 50% पाहिजे आणि 45% SC/STला. आता त्याच्यानंतर मेकॅनिकलला ते ज्युनियरमध्ये आणि टेक्निकल असिस्टंटमध्ये मेकॅनिकलला 205 नंबरचा पोस्ट कोड. 3 वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झाले पाहिजे. 50%मध्ये SC/STला 45%. आता याच्यामध्ये एस्टिमेशनमध्ये दिलेल्या असिस्टंटला पण आणि इंजिनियरला पण डिप्लोमा झालेला पाहिजे 3 वर्षाचा किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग वाल्यांसाठी 50%मध्ये आणि 45% SC/STसाठी. ज्युनियर क्वालिटी कंट्रोलसाठी वॅकेन्सी दिलेली आहे. अनालिसिसला 207 नंबरचा पोस्ट कोड. BSc मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री मिनिमम 50%मध्ये आणि 45% SC/ST PWDला लागणार आहे. ओके. आता ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंटला इथं फायर सेफ्टीमध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये 208 नंबरचा पोस्ट कोड दिलेला आहे. याच्यामध्ये 12वी पास पाहिजे आहे. सब आपल्याला ऑफिसरसाठी चांगली गोष्ट आहे. ओके. NFSC नागपूरकरिता गव्हर्नमेंट ऑफ बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी व्हॅलिड हेवी व्हेकल लायविंग लायसन्स लागणार आहे. फिजिकली तर लागणार आहे. स्टँडर्ड्स हाईट दिलेली आहे 165 सेंटीमीटर लागणार आहे. ओके. 5 सेंटीमीटर सूट असणार आहे. कॅटेगरीमध्ये चेस पाहिजे आपल्याला 81 सेंटीमीटर. ओके. आणि फुगवून आपल्याला 86 सेंटीमीटर लागणार आहे. ओके. म्हणजे 5 सेंटीमीटर आपलं फुगवून आणि वेट 50 किलोच्या वरच पाहिजे आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला 28 विथ सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन दिलेलं आहे. ओके. 35 पर्यंत एज लिमिट पर्यंत अप्लाय करू शकता. ओके. 35 ते 30 ते 35 पर्यंत. ओके. आय विजन दिलेलं आहे, संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता इम्पॉर्टंट नोट दिलेला आहे ते रिलेटेड आपल्याला क्वालिफिकेशन्स करिता BSc डिप्लोमा ब्रँचसाठी सब्जेक्ट आपल्याला पोस्ट ऑनली असणार आहे. ओके. त्या सब्जेक्टमध्ये आपली पोस्टिंग पण पोस्टमध्ये आपल्याला सब्जेक्टमध्ये आपली डिग्री झालेली असेल तरच अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सेमिस्टर वाईज आपल्याला दिलेलं आहे. मॅक्झिमम इयरमध्ये आपल्याला किती मार्क वगैरे पर्सेंटेज वगैरे लागणार आहे. 60% वगैरे दिले तर 60च लागतील. तिथं 50 लागते 50च लागतील. ओके. आता ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, 10वी 12वी सगळे डॉक्युमेंट लागतील. SC/ST PWDची नोटीस SC/ST PWD कॅटेगरीची माहिती याच्यात देण्यात आलेली आहे. ओके. हे तुम्ही वाचून घ्या. मिनिमम एज लिमिट, आता इम्पॉर्टंट पॉईंट, तुमची मिनिमम एज लिमिट 18 ते 26 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 31 डिसेंबर 2025 आपला काउंटिंग डेट आहे. सेकंडरी एज्युकेशनचं मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन लागणार आहे DOB करिता. ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे मॅट्रिफिकेशन एज्युकेशन बोर्ड लिव्हिंग अप सर्टिफिकेशन, ॲडमिट कार्ड, मार्कशीट्स वगैरे लागणार आहे. याच्यात दिलेला SC/ST OBC NCLला PWDला दिण्यात आलेली आहे. SC/ST करता 5 वर्षाची सूट, OBC NCLला 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. ओके. आणि इथं सगळी कॅटेगरीची माहिती देण्यात आलेली आहे. आता याच्यात जर बघायला गेले एज लिमिट बद्दल इथं फॉर्म्युला वगैरे दिलेला आहे. हे तुम्ही बघून घ्या. आता याच्यात PWD करता इथं कॅटेगरीनुसार दिलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या PWD वाल्यांनो. त्याच्यानंतर इथं कट ऑफ डेट दिलेला आहे 31/12/2025 पर्यंत झालेलं पाहिजे. सिलेक्शन मेथड असं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, स्किल टेस्ट, त्यानंतर आपल्याला प्रोफेशनली फिजिकल टेस्ट आपलं असणार आहे. स्टेप बाय स्टेप घेण्यात येईल. आता 100 क्वेश्चन असणार आहे. 100 मार्काची एक्झामिनेशन, 100 क्वेश्चन्स, 120 मिनिटा टाइम दिले. हर एक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. आता सब्जेक्टनुसार जर बघायला गेलं तर सब्जेक्ट नॉलेजचे 75 मार्क, न्यूरिकल ॲबिलिटी
15 मार्क, जनरल अवेअरनेस 10 मार्क असे दिलेले आहे. ओके. त्याच्यात तुम्ही बघू शकता CBT बद्दल इथं माहिती वगैरे देण्यात आलेली, ईमेल ॲड्रेस वगैरे सगळी माहिती. त्याच्यानंतर इथं 40 वर असेल मिनिमम आपल्याला इथं कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये क्वालिफाय आपण झालेले पाहिजे. 40% व 40 मार्क तरी आलेले पाहिजे. SC, ST, PWला 35% मध्ये. ओके. म्हणजे 35 मार्क तरी आले पाहिजे. तरच आपण पुढच्या स्टेपमध्ये इथं जाणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे प्रेफरन्स वगैरे, सिटी वगैरे 3 टेस्ट सेंटर आपल्याला चॉईस करून घ्यायचे आहे. कोणते पण 3 सेंटरचे नावं असतील ते चॉईस करून घ्या. आपल्याला नियर बाय मधले ओके रोल नंबर, पासवर्ड वगैरे ऑनलाईन फॉर्म भरून सबमिट करा. ओके. ते तुम्हाला ईमेल ॲड्रेस मार्फत रजिस्ट्रेशन नंबर हा पासवर्ड जनरेट होऊन जातो. नंतर तुम्हाला तो काम येतो. पे अँड पर्क्स दिलेला आहे, जे की बेसिक पे दिलेलं आहे, DA दिलेला आहे, अदर अलाउन्स दिलेला आहे, HRA दिलेला आहे, अलाउन्स दिलेला आहे. ओके. त्यानंतर मेडिकल फॅसिलिटी दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर हाऊस रेंट वगैरे रूल्स वगैरे देण्यात आलेले आहे. आता प्री एम्प्लॉय मेडिकल फिटनेस पण याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून दिलेलं आहे. ओके. IOCL कडून चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. पॉझिटिव्हिटी फॉर वुमेनसाठी असणार आहे. ओके. महिलांकरता पण चांगली पॉझिटिव्हिटी आहे यामध्ये. ओके. त्यानंतर बॉयलर इलेक्ट्रिकल सेफ्टीमध्ये ओके दिलेलं आहे. आता वर्क दिलेला आहे 7 PM ते 6 AM पर्यंत असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे पोस्ट कोड आपल्याला ज्युनियर इंजिनियर असिस्टंट मध्ये आपल्याला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल एस्टिमेशन मध्ये असणार आहे. ह्युमन कॅटेगरीला. ओके. लेबिलिटी डिक्लेरेशन दिलेलं आहे. त्याने इम्पॉर्टंट इंट्रोडक्शन दिलेलं आहे. ओके. ते वाचू शकता. जनरल इंट्रोडक्शन वाचून घ्या एकदा आपल्याला जर वाचायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन फीज असतात ₹300 प्लस GST मध्ये आपल्याला नॉन रिफंडेबल असणार आहे. ओके. तर आपल्याला पे करून टाकायची आहे. फॉर्म भरण्याची सुरुवात आजच्या तारखेपासून 20 डिसेंबर 2025 ते 9 जानेवारी 2026 पर्यंत फॉर्म भरून घ्या. त्यामध्ये फोटोग्राफ, सिग्नेचर, लिफ्ट टर्म अप्लाय करा, 100 डिक्लेरेशन अप्लाय करा. ओके. ते तुम्हाला इथं फॉर्मॅट इथं दिलेलं आहे, साईज वगैरे दिलेलं आहे. ॲप्लिकेशन लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. ओके. आता हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. आता जे पण एज्युकेशन क्वालिफिकेशन डॉक्युमेंट आहे 10वी, 12वी, ग्रॅज्युएट, डिप्लोमा, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सगळे. ओके. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फी पे करायची UPI मार्फत किंवा फोनपे, गुगल पे जे पण आपण असेल नाही तर ऑनलाईन बँकिंग. त्यानंतर इथं आता तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल समजा, तर इन केस आपल्याला क्युरीज वगैरे असेल तर हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता 9:30 ते 6:30 पर्यंत संडे टू सॉरी सॅटर्डे टू संडे, सॅटर्डे सोडून तुम्ही बाकी दिवस कॉल करू शकता हॉलिडेज सोडून. ओके. याच्यात देण्यात आलेलं आहे. आणि खाली इथं गेल्यानंतर तुम्हाला इथं डेट्स वगैरे बद्दल माहिती दिलेली आहे. जे की ऑनलाईन ओपनिंग 12 डिसेंबर 2025 पासून 9 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे. सिव्हिल टेस्ट हॉल तिकीट तुम्हाला एक्झामिनेशनच्या 7 दिवसाआधी मिळून जातील. तरी पण तुमची कॉम्प्युटर टेस्ट टेस्ट ती असणार आहे जानेवारी 2026 मध्ये कंडक्ट केली जाणार आहे. आणि तुमचं कॉम्प्युटर बेस शॉर्टलिस्टेडची जी असणार आहे यादी ती CBT टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला 2 वीकमध्ये 15 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे रोल नंबर वगैरे. खाली इथं माहिती दिलेली आहे. 100 डिग्रीचे फोटोग्राफ्स वगैरे PDF फॉर्मॅट ओके. कसं पाहिजे, काय पाहिजे ओके दिलेलं आहे. आपण बघून घ्या इतकं. ओके. आता तुम्हाला एक्झाम सेंटर्स आता सिटीजबद्दल इथं माहिती देऊन देतो. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही या सिटीज दिलेल्या आहे. 35 सिटीचे नाव याच्यात दिलेलं आहे. यापैकी तुम्हाला कोणत्याही 3 सिटीज इथं चॉईस करून घ्यायचं आहे. जे आपल्या नियर बाय असणार आहे. आपण बघून घ्या याच्यामध्ये ओके. इथं तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. आता हे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला सिटीबद्दल वाचायचं असेल PDF फाईल वगैरे बघून घ्या. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईल. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. ओके. आणि या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाही तर मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशा नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.